मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकीने आता धनंजयचं बोलणं ऐकलेलं असतं. काल साहेबांबरोबर बोलत असतो की तुमच्या मितालीचा हात आमच्या युवराजच्या हातात द्या. कसं आहे, दोघांचं स्टेटस एक आहे आणि दोघेही युरोपमधून शिकून आले आहेत. दोघांनाही बिझनेस करण्याची आवड आहे. आमचे युवराजराव तर एक हॉटेलचा व्यवसाय सुरू करणार आहेत आणि बापूसाहेब आहेत की त्यांना भांडवल द्यायला. अहो, दोघांची जोडी कशी खूप मस्त दिसते. आणि त्या पिंकीचं म्हणाल तर पिंकी आता पुन्हा कधी ही इकडे येणार नाही असं म्हणून धनंजय आता त्याचा निर्णय सांगतो. सपकाळ साहेब आता विचार करू लागतात. तर आता मिताली आणि युवराजच्या लग्नाची बातमी समजताच पिंकी हादरून जाते. पिंकी खूप रडत असते. त्यानंतर इकडे धनंजय सपकाळ साहेबांना सारखाच आग्रह करत असतो की तुम्ही विचार करा या गोष्टीचा. तर सपकाळ साहेब आम्ही आमचा निर्णय कळवतो असं म्हणतात. तर धनंजय आता तेथून जायला निघतो तेव्हा पिंकी पटकन लपून बसते. तर दुसरीकडे आता चित्रा लंगडतच हॉलमध्ये येते. तेव्हा सुशीला विचारते, काय झालं, एवढं ओरडायला काय झालं तुला? त्यावरती चित्रा म्हणते, त्या मुलीची लाथ मला जोरात लागली म्हणूनच माझा पाय खूप दुखतोय, धड चालता पण येत नाही. त्यावरती सुशीला म्हणते, ज्या गोष्टी होतात ना त्या चांगल्यासाठी होतात. तेव्हा चित्रा म्हणते, काय म्हणालात तुम्ही सासूबाई? त्यावरती सुशीला म्हणते, तसं काही नाही, पण इथे त्या मुलींनी एवढा गोंधळ घालून ठेवला, माझं कंबरड गेलं मोडून. हे सगळं सामान आवरता एकही धड कामाची नव्हती. खरं तर हे काम नोकर माणसांनी करायला हवं असा टोमणा मारत नुरवीला सुशीला म्हणते. मासाहेब म्हणतात की अगं नुरवी बेटा, माझ्यासाठी तू चहा घेऊन येतेस का? तेव्हा ती हो असं म्हणते आणि लगेच तेथून जाते. त्यानंतर मासाहेब पुन्हा म्हणतात, काय गं सुशीले, तू हे काय चालवलं आहेस? काय हा स्वयंवराचा घोळ? तेव्हा चित्रा पण आता सुशीलाला बोलू लागते. तेव्हा सुशीला चित्राला म्हणते, तू पण आता मला बोलायला लागली का? एकही मुलगी पसंत नाही पडली म्हणून? नाही तर तुझ्या कंबरड्यात नाही तर पाय दुसराही पाय फ्रॅक्चर होईल. त्यावरती चित्रा आपली गप्प बसते. तेवढ्यातच आता डॉल्बी देखील तेथे येतो आणि म्हणतो की कालचा स्वयंवराचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला, मला खूप आवडला. कारण ती हेल्मेटवालीने खरंच खूप गंमत केली आणि मला ती जाम आवडली. त्यावरती सुशीला म्हणते, मला एकही मुलगी आवडली नाही. तेवढ्यातच युवराज देखील तेथे येतो. तो, आईसाहेब तुम्हाला काही समजतं की नाही? तर ती सुशीला म्हणते, त्या स्वयंवराचं काही खरं नाही, कारण त्यातल्या सगळ्याच मुली वेडपट होत्या. पण मी तुझ्यासाठी एक असा हिरा शोधला आहे ना की तू त्याला नाहीच म्हणू शकणार नाही. तेव्हा चित्रा विचारते, कोणता हिरा? तर आता सुशीला म्हणू लागते, सपकाळ साहेबांची ती मिताली मुलगी आहे ना, फॉरेन रिटर्न ती. तेव्हा हे ऐकताच युवराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणतो, माझी बायको जिवंत असताना हे तुम्ही कसं करू शकता? तेव्हा सुशीला त्याला समजावते. धनंजय देखील तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो, बापूसाहेबांनी सपकाळ साहेबांबरोबर बोलणी केली आहे, ही सोयरीक पक्की आहे समजा. युवराज म्हणतो, माझी कारभारीण जिवंत असताना तुम्ही माझं दुसरं लग्न लावू शकत नाही असं म्हणून रागातच युवराज आता तेथून जातो. तेव्हा आता सुशीलाला टेन्शन येतं. धनंजय म्हणतो, सासूबाई अजिबात काळजी करायची नाही. त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्यानंतर त्या दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलणार. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपलं कसं असतं, करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन. तेव्हा सुशीला हो असं म्हणते. तर इकडे सपकाळ साहेब हे मितालीला म्हणत असतात, तो युवराज खरंच खूप चांगला माणूस आहे. म्हणजे त्याची पहिली बायको गेली आहे, त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी तुला त्याच्याबद्दलच विचार करायला सांगतोय. त्यावरती मिताली म्हणते, तो मॅनरलेस पर्सन मला अजिबात आवडत नाही आहे. तो कसा आहे आणि ह्या आडगावात मी लग्न करून सेटल्ड व्हायचं असं तुम्हाला वाटतंय? अहो, माझी चॉईस काय, तो कुठे आडगावातला गावंढळ कुठला? तेव्हा तू त्याच्या दिसण्यावर बोलण्यावर जाऊ नको. तो सुद्धा US मध्ये शिकला आहे, त्याचंही हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि तुझंही स्वप्न आहे ना की एखादं छानसं हॉटेल टाकावं, मग त्याचंही तसंच असेल. बापूसाहेब त्याला मदत करणार आहे. ही हॉटेल सुरू करण्यासाठी भांडवलाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बापूसाहेबांकडे बक्कळ पैसा आहे. त्यावरती आता मितालीची आई म्हणू लागते, त्यांचं घर तर तू पाहिलं ना, तो सरकार वाडा कसला, तो महलच आहे, महल. त्या महालामध्ये तू राणीसारखी राहशील. तर आता मितालीचे आई वडील हे दोघेही तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मिताली आता ह्या गोष्टीचा विचार करू लागते, परंतु तिला ही कल्पना काही आवडत नाही. तर दुसरीकडे पिंकी ही खूप टेन्शनमध्ये येते. तेव्हा ती म्हणते की मिताली आणि युवराजचं लग्न कधीही होऊ शकत नाही, ते पण मी जिवंत असताना, मी युवराजच्या आयुष्यात असताना. माझे धनी म्हणजे कसे हँडसम आहेत, मला आता काहीतरी स्टँड घ्यायलाच हवा असं म्हणून पिंकी आता आरशासमोर बसते आणि मग पुढचा प्लॅन करू लागते.
इकडे मिताली विचार करत असते तेव्हा ती म्हणते, युवराज तसा काही एवढा वाईट नाही, ही लुकिंग सो हँडसम. त्यावरती आता सपकाळ साहेब आणि त्यांच्या बायकोला खूपच आनंद होतो. तेव्हा आता त्यांची बायको म्हणते, मी स्पष्टपणेच सांगते तुम्ही दोघांनी लग्न करा. तेव्हा ही चांगली आयडिया आहे असं मिताली म्हणते. तर आता मी लग्न करून मग ह्या आडगावातच सेटल्ड व्हायचं का असं मिताली विचारते. त्यावरती सपकाळ साहेब म्हणतात, तू मुंबई पुणे कुठेही राहू शकतेस, इथे राहण्याची आवश्यकता नाही आहे. अगं बक्कळ पैसा आहे त्यांच्याकडे. तर इकडे पिंकी विचार करत असते की सपकाळ साहेब असं कसं करू शकतात. त्यांची पिंकी म्हणजे त्यांची मानसकन्या होती ना, आणि मग तिच्याबरोबरच धोका. त्याच्या मुलीची ते कशी सेटिंग लावू शकतात. पण नाही सपकाळ साहेब, तुम्ही कितीही सेटिंग लावा पण ही पिंकी म्हणजेच तुमची मानसकन्या हा तुमचा प्लॅन उधळून लावेल. अहो राजकारणामध्ये रक्ताची नातीगोती विसरली जातात, परंतु मी तशी नाही, मी नात्यांना महत्त्व देणारी आहे. आता ह्या युवराज आणि मितालीला जवळ न येऊ देण्यासाठी मलाच काहीतरी प्लॅन करावा लागेल, त्यासाठी मला आगीत तेल ओतावंच लागेल असा पिंकी हा विचार करत राहते. तेव्हा पिंकी आता खूपच खुश होते. तर दुसरीकडे मिताली म्हणते, डॅडा तुम्ही म्हणताय ना, मी विचार नक्कीच करेन, पण अगोदर मी त्याला भेटेन आणि मग नंतरच ठरवेन की त्याच्याशी लग्न करायचं की नाही. तेव्हा थँक्स डिअर असं सपकाळ साहेब म्हणतात. तेही खूपच खुश होतात. तर आता दुसरीकडे डॉल्बीला युवराज हा खूप मारत असतो. तो म्हणतो की तुला ह्या पाण्यात ढकलून देऊ. ते दोघेही आता स्विमिंग पूलजवळच उभे असतात. मग त्यानंतर डॉल्बी म्हणतो, मी काय केलंय तुला. ती युवराज म्हणतो, ती हेल्मेटवाली माझ्या कारभारणीसारखी होती असं तुला वाटतं का, देऊ का ढकलून असं म्हणून तो डॉल्बीला आता खूपच घाबरवतो. डॉल्बी म्हणतो, नको ना दादा प्लीज, मला खूप थंडी वाजते, पाणी खूप थंड आहे खाली. पण आता युवराज हा ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, तेव्हा तो म्हणतो, काहीही करून मी तुला आता पाण्यात ढकलणारच आहे. तर आता युवराज म्हणतो, माझ्या कारभारणीची सर त्या हेल्मेटवालीला येणार आहे का असं म्हणून तो आता ढकलून देणारच असतो. आता डॉल्बी म्हणतो, तुला पण वाटतं ना की ती तुझी पिंकीच आहे म्हणून. तेव्हा पिंकीचं नाव घेतल्यावर युवराज थांबतो आणि त्याला जवळ घेतो. म्हणतो, मलाही कारभारणीचा भास सारखा होतोय, पण ती कुठे आहे काय माहीत. तेव्हा डॉल्बी म्हणतो, तुला सांगू का, ती हेल्मेटवाली जी होती ना, ती मला जाम आवडली. म्हणजे ती सेम आपल्या पिंकी वहिनींसारखी होती. तुला माहीत नसेल दादा, परंतु मला वहिनीने एवढी मदत केली आहे ना की तिच्यामुळेच आज मी इथे आहे असं म्हणून डॉल्बी हा पिंकीला किती मिस करतो हे सांगत असतो. मग त्यानंतर आता युवराज म्हणतो, मलाही सारखा त्यांचा भास होतोय, काय करावं हेच समजत नाहीये. दोघेही पिंकीच्या आठवणीमध्ये आता खूप रडू लागतात, तिला खूपच मिस करत असतात. युवराज म्हणतो, माझी कारभारणीसारखी दुसरी कोणीच नव्हती, मला तिला शोधायलाच हवं, कारण की असं वाटतंय ती इथेच कुठेतरी आहे. त्यावरती डॉल्बी म्हणतो, माझंही मन मला सांगते ती पिंकी वहिनी इथेच कुठेतरी आहे, पण ती आपल्याला दिसत नाही एवढंच. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी ही मिताली बरोबर आता सरकार वाड्यावर येते आणि सुशीलाला पाहत विचारते, काय मग सासूबाई काय चाललंय. तेव्हा सुशीला आता खूपच घाबरते. तर सासूबाई तुम्ही कुणाला म्हणताय असं बापूसाहेब पिंकीला विचारतात. तर पिंकीने सेम चष्मा लावण्याची तशी स्टाईल केलेली असते जी पिंकी करत असते. तेव्हा युवराज लगेच तिला ओळखतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब